टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाने आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आपण त्यांच्यासोबत ताई काय सांगाल आपण दुपारी 1 वाजता आला तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आता त्यांची भेट झालेली आहे नेमकी काय तुमची बोलणं झालेलं आहे? त्यांनी आश्वासन दिले की आम्ही 100% काढूतच आरोपी आणि त्यांनी म्हणले थोडी प्रगती व्हायलीच काढूतच आम्ही आरोपी 100% आश्वासन दिले की मी जितका होईल तितका प्रयत्न जास्तीत जास्त करतो। आपण CID आणि SIT जी मागणी केली होती त्या संदर्भात काही बोलणं झालं का आपलं? CID आणि SITपेक्षा म्हणजे आपले जे लोकल पोलीस आहेत जे चोरमुली सर आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीनं तपास करू शकतील आणि LCBचं पथक उद्या दाखल होईल म्हणून सांगितलं आहे। चोरमुली साहेबांकडे गेल्या 12 ते 13 दिवस होऊन गेले त्यांच्याकडे तपास दिलेला आहे पण त्याच्यामध्ये काही अजून तुम्हाला काही त्यांनी बोलणं झालं का त्या संदर्भामध्ये काही? माझं नाही बोलणं झालं, भावाचं झालं। रात्री बाईट घेतल्याच्या नंतर फॉलो त्यांनी दिलाच ना, मग आता सर म्हणले असाच तुम्ही फॉलो घेत राहा म्हणले आणि 100% तुम्हाला आरोपी सापडूनच जातील म्हणले। मग तर नेमके किती दिवसात सापडतील हे माहीत नाही म्हणले, 10 दिवस लागतील का 15 दिवस लागतील तुम्ही म्हणतात म्हणले की 10 दिवसानंतर पाहिजेतच तर असं तर होऊ शकणार नाही म्हणले। मग तर 100% मी करणार म्हणजे करणार म्हणले। तुम्ही त्यांना 10 दिवसाचा एक वेळ दिला होता की आपण 10 दिवसात आरोपी नाही पकडले गेले तर पुन्हा आम्ही ह्याच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला कोर्टमध्ये बसणार, मग त्या संदर्भामध्ये आपले काय विषय झाले बोलणं? नाही त्या म्हणजे बोलणं झालं मग तर मी तर ठामच आहे ह्या उपोषणावर, कारण माझे आरोपी नाही सापडले तर मी ठामच आहे उपोषणावर, मी करणारच उपोषण। त्याला की तुम्ही असं काही अल्टिमेट दिले का SP साहेबांना काही किंवा 10 की 12 दिवसात असं बोलले झालं का तसं काही? नाही मी म्हणलं मग तर ते म्हणले की आमच्याच्या नंतर नाहीच म्हणले 12 दिवसाच्या नंतर काढणं होत, मग तर लागतील म्हणले दिवस लागतील म्हणले, मग तर आरोपी मग तर आम्ही निष्पन्न करूच म्हणले। तुमच्या भूमिका कसं ठाम आहेत का कसं आहे उपोषणाचं? उपोषण तर आम्ही करणारच आहोत। किती दिवसानंतर होईल उपोषण? जसं जसं आम्हाला फॉलो देत राहिले, जर आम्हाला अद्याप आरोपी जर त्यांनी सांगितले तर मग उपोषण आमचं रद्द बी होऊ शकतं आणि नाही जर आरोपी सांगितले आम्हाला तर आम्ही उपोषणात बसणार आहोत। तर पाहू शकतात की जोपर्यंत व्यवस्थित त्याचा हे होत नाही कंडिशन होत नाही आणि काही नजर त्याला आपण आमच्या उपोषणावर ठाम आहे असे त्यांनी काय पवित्रा घेतलेला आहे। काय मी आपण आप्पासाहेब मोगल कसं मी संभाजी मुंडे TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।